क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लहानग्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, चिमुरडीची मृत्यूशी झुंज, हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, लासलगाव, येवला आदी शहरांमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच जिल्ह्यातील अनेक शहरांसह ग्रामीण भागात मोकाट भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला देखील नागरिक सामोरे जाताना दिसून येत आहेत। अशातच नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात चिमुरडीवर भटक्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने चिमुरडी मृत्यूशी झुंज देत असून सदरील प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून 4 ते 5 मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये परी संतोषकरवर ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमी परीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तिला पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होत असून मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त संबंधित प्रशासन केव्हा करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, येवला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।